नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आपल्या रामायणाच्या जादुई प्रवासात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गेल्या भागात आपण ऐकली होती एका प्रेमळ पुत्राची कहाणी, श्रवण कुमार. पण त्याच वेळी आपण एक महत्त्वाची गोष्ट देखील ऐकली होती. श्रवणच्या वडिलांनी राजा दशरथला दिलेला एक श्राप की एक दिवशी राजा दशरथालाही आपल्या पुत्रापासून दूर व्हावं लागेल, त्यांना देखील हे दुःख सहन करावे लागेल. पण थांबा, याचा अर्थ राजा दशरथाला एक तरी मुलगा होणार है ना? हो, अगदी बरोबर. आजची गोष्ट आहे याच चमत्काराची, एक अशी गोष्ट ज्यात आशा आणि देवतांचा आशीर्वाद भरलेला आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या रामायण मालिकेतला दुसरा भाग, श्रीरामाचा जन्म. त्या जंगलातील दुःखद घटनेला अनेक वर्ष उलटून गेली. राजा दशरथ अजूनही अयोध्येचे राज्य उत्तम प्रकारे करत होते, पण त्यांचे मन मात्र उदास होते, कारण त्यांच्या भव्य राजवाड्यात चिमुकल्या पावलांचा आवाज नव्हता. राजा दशरथ आणि त्यांच्या तिन्ही राण्या रोज देवाकडे हेच प्रार्थना करत. अयोध्येचे लोकही एका राजकुमाराची वाट पाहत होते, मंदिरात दिवे लावत होते, प्रार्थना चालू होत्या. आणि मग एक दिवस राजा दशरथ पोचले आपले राजगुरू ऋषी वशिष्ठ यांच्याकडे. ते हात जोडून म्हणाले, गुरुजी, माझ्याकडे सर्व काही आहे, सुंदर राज्य आहे, प्रेमळ राण्या आहेत आणि माझी भक्त प्रजा आहे, पण माझ्या आयुष्यात मूल नाही. अयोध्येला वारसा हवा आहे, जो माझ्याप्रमाणेच माझ्या प्रजेची काळजी घेईल. मी काय करायला हवे? ऋषी वशिष्ठ शांतपणे हसले आणि म्हणाले, महाराज, आता ती वेळ आली आहे. आपण पुत्रकामेष्ठी यज्ञ करायला हवा. हा एक पवित्र यज्ञ आहे जो मूल होण्यासाठी केला जातो. हे ऐकून राजा दशरथ आशेने उजळले आणि लगेचच त्यांनी दुसरे महान ऋषी ऋष्यशृंगा यांना यज्ञासाठी आमंत्रण दिले. ऋषी ऋष्यशृंगा यांना आमंत्रण देताच सुरुवात झाली भव्य यज्ञाच्या तयारीची. अयोध्येचा राजवाडा देव मंदिरासारखा उजळून निघाला होता. सुगंधी फुलं, गोड संगीत आणि मंत्रोच्चार. राजवाड्याच्या अंगणात एक पवित्र अग्नी प्रज्वलित झाला होता. तिन्ही राण्या आणि राजा दशरथ त्या समोर बसले, डोळे मिटून प्रार्थना करत होते. आणि मुलांनो, माहितीये पुढे काय झाले? शेवटची आहुती दिल्यावर एक जादू घडली. त्या तेजस्वी अग्नीतून एक सुवर्ण वाटी प्रकट झाली. त्यात होती देवतांनी आशीर्वाद दिलेली खीर. अगदी झगमगत होती ती वाटी. त्याबरोबरच आकाशातून आवाज आला, हे राजा दशरथ, ही खीर साधी नाही, ती देवतांनी पाठवलेली आहे. ती आपल्या राण्यांमध्ये वाटा आणि लवकरच तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. राजा दशरथ आनंदाने थरथरत होते. त्यांनी तसेच थरथरणारे हात घेऊन खीर वाटायला घेतली. अर्धी राणी कौशल्याला दिली, चतुर्थांश कैकेयीला दिली आणि थोडीशी राणी सुमित्रेला. पण सुमित्रेला थोडीशीच? राजांना हे लक्षात आले आणि त्यांनी प्रेमाने उरलेली खीरही सुमित्रेला दिली. असा होता आपला दयाळू राजा. आणि काही महिन्यानंतर संपूर्ण अयोध्येत आनंदेचा वर्षाव झाला. राणी कौशल्याला पुत्र झाला, ज्याचे नाव ठेवले गेले राम. राणी कैकेयीला देखील पुत्र झाला, त्याचे नाव ठेवले भरत. आणि मुलांनो, एक गोष्ट सांगू का? राणी सुमित्रेला एक नाही 2 पुत्र झालीत. त्यांचे नाव ठेवले लक्ष्मण आणि शत्रुघ्न. हो मुलांनो, राजा दशरथ जिथे एका मुलासाठी आस लावून बसले होते, तिथं त्यांना देवांनी दिले 4 देवी पुत्र. संपूर्ण अयोध्येत आनंदोत्सव झाला.
गोड खाऊ वाटले गेले, मंदिरांमध्ये घंटा वाजल्या. राजा दशरथ यांनी आपल्या 4ही मुलांना मिठीत घेतलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य फुललं. पण मुलांनो, या 4ही राजपुत्रांमधला जो सगळ्यात मोठा होता ना, राम, हा सगळ्यात विशेष होता बरं का. त्याचा चेहरा शांत होता, डोळ्यात करुणा होती आणि चेहऱ्यावरचं तेज तर अगदी देवतांसारखे होते. कारण राम हा फक्त राजकुमार नव्हता, हा तो एक आशीर्वाद होता संपूर्ण जगासाठी. पण बालमित्रांनो, तुम्हाला काही आठवलंत का? तो श्राप, पुत्रापासून दूर होण्याचं दुःख. हो, बरोबर. आज जन्म झाला आहे त्याच पुत्राचा, जो भविष्यात धर्म, सत्य आणि शौर्याच्या मार्गावर चालणार आहे. श्रीराम, अयोध्येचा सर्वात प्रिय राजकुमार, आज आला आहे. ही तर फक्त सुरुवात आहे मित्रांनो. पुढील भागात आपण जाणूया रामाच्या होणाऱ्या पत्नी म्हणजे की सीते मातेचा जन्म. तर मग लवकरच भेटूया. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि ती जादुई घंटा देखील वाजवा. तोपर्यंत दयाळू व्हा, शूर व्हा आणि नेहमी सत्य मार्गावर चालत राहा, जसे श्रीराम चालत राहिलेत. आणि माझ्यासोबत आता सगळेजण सोबत म्हणा, जय श्रीराम.